हॅलो मित्रांनो, कसे आहात? आम्ही पोहोचलो आहोत सकाळी 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 अर्ली मॉर्निंग पोहोचलो आहोत. 5:30 वाजता पोहोचलो आहोत आम्ही. तर आता फ्रेश व्हायचं आहे. फ्रेश व्हायच्या अगोदर आमच्या इकडे लाईटच गेले. मंगळवारची इकडे लाईट जाते, बघू शकता इथे लाईटच नाही. तर मला अजून एक दाखवतो दोन मग. का बसलाय तुम्ही? आम्ही संवाद बोलायचे तुम्हाला ना, ठीक तुमच्याशी आहे. आम्ही बोलू. त्या संवादाच्या तर गोष्टी आहेत या सगळ्या. हो, मला बर, हे आंब्याचं झाड आहे. ही घराची पाठची बाजू आहे. ही झाडं लावली, ही चूल लावली. आज पाणी ठेवले. चुलीवरती पाणी ठेवलंय. आणि कोण आहे? कोणी ठेवलंय? लाईट गेली त्याच्यामुळे अचानक गावाला म्हणजे चुली छान वाटते, वेगळं. तर मित्रांनो, आमच्या बागेतली फुलं दाखवतो तुम्हाला. फुलं बघू, फुलं. हे आंब्याचं झाड आहे. हे बघा आमचं. हे कसलं झाड आहे ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा, आम्हाला पण नाही माहिती. आणि हे बघा गुलाबाचं झाड. गुलाबाला छान फुलं आले. गुलाबाला किती भारी फुलं आलेत, किती छान वाटतंय ना. आणि इथे बघा, हे कोण आहे? पाणी तापवते. पाणी तापवा, पाणी तापवा, काम करा. सकाळ सकाळ गावाला आल्यावर काम. लाईट गेली त्याच्यात, त्यामुळे पाणी तापवायला चुलीवर. आंब्याचा मोहर गेला ना. आमच्या आंब्याचा मोहर गेला, आला होता ढगानी, सगळा मोहर गेला. ते चिमणीचं घरट बनवते वाटतं. कुठे दिसतंय? आतमधून येतं. ती बघ इथं घरट बनवते वाटतं चिमणी. दिसते का बघा? हा, घरट बनवते वाटतं. एक इथं चिमणीचं घरट बनत आहे. तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही, मी अजून जवळून दाखवतो. हात नाही लावून. नाही लावत आहे, पण दिसायला नको का? खालच्या साईडने हा तिथून दिसलं. हे हा दिसलं? दिसलं. बनवते अजून. चिमणीचं घरट बनवते चिमणी. हात लावलं की ते पडून जाईल. नका हात लाव, बिचारी चिमणी किती कष्ट करते. आंब्याला मोहर आला, पण हे आंबे आमचे गळून पडायला लागलेत, जळायला लागलेत. ते ढगाला की किंवा पाऊस पडला ना, केवढा बारीक आहे, पण आलेला तर आहे आंब्याचा मोहर. मोहन आता आंबे यायला झाले. यावर्षी तरी आम्हाला नाही भेटणार खायला या आंब्याचे आंबे, पुढच्या वर्षी तरी भेटतील. चला अजून काय काय बघूया. घाबरू नका, लाईट गेलेली आहे. लाईट गेलेली आहे, घाबरू नका. मी पण काळा दिसत असेल. तर मित्रांनो, हे आहेत आमच्या मातोश्री. मातोश्री काय करता? काय करताय मातोश्री? मी करते पोळ्या. आज आपली जत्रा आहे, यात्रा आहे. यात्रा आहे, यात्रेसाठी पोळ्या. ह्याच्या अगोदर कधी पोळ्या केलेल्या? त्याबरोबर केल्या ना आठव? गणपती संक्रांतीला. संक्रांतीला नव्हते केले. त्या ह्याच्यात काय होतं, हळदी कुंकवाला. गणपती हळदी कुंकवाला. हा ते गणपती जयंतीला केले होते तेव्हा. अच्छा, त्या दिवशी गणपती जयंती पण होती. त्या दिवशी गणपती जयंती पण होती आणि घरामध्ये काय होतं, हळदी कुंकू पण होतं. त्या पोळ्या, त्याच्यानंतर हे आता बघू शकता. जेवायला या. दुपारचं जेवण चालू आहे. या जेवायला. आपण सामोरं गेलो पाहिजे. अशा प्रकारची परिस्थिती पहिल्यांदा निर्माण झालेली नाही.
मात्र यापूर्वी जसं आपण पद्धतीने हाताळत होतो पक्ष म्हणून आणि राष्ट्र म्हणून त्या भूमिकेतून बघितलं पाहिजे. स्वतःला विश्वगुरु सिद्ध करण्याकरता विनाकारण आव्हानात यायचं नाही. त्याने तात्काळ नियोजन करावं आणि देशात घटकांना आणि सर्व पक्षांना विश्वासात घ्यावं. चला मित्रांनो, आम्ही निघालो तर बाहेर. तयारी झालेली आहे बाहेर जायला. चला, हे बघा तयार झालेली. हे बघा बारका पिल्लो सफारी. हे बारकीची आई सिटी. आम्ही आमच्या यात्रेनिमित्त आमच्या गावाला आलो. लोक खबर द्या तुम्ही इकडे द्यावाला मग काय काय बोलताय बोला. काय बोलताय बोलले सगळं तिला सांगितलं तिला. झालं होय तेवढंच. चला, लय वर्षातून सर्वजण खूप जण हे सर्व भेटलेले आहेत गावच्या यात्रेनिमित्त. गावच्या यात्रेनिमित्त सर्वजण भेटले. मैत्रीण भाग्यश्री पण मला भेटली. एकाच गावात आम्ही जरी दिलं असं तर आम्हाला काही जास्त भेट होत नाही. तर फायनली मित्रांनो आम्ही घरी आलेलो आहोत आता. यात्रेला येण्याचं कारण हेच फक्त की आपले पाहुणे जे भेटतात ते यात्रेनिमित्त येतात, तेच आपल्याला भेटत असतात. त्याच्यासाठी आपण येतो यात्रेला. हेच मेन कारण असतं माणसांना भेटण्याचं एक निमित्त म्हणता येईल ते. काय तू का मध्ये मध्ये येते? आम्ही बोलतोय ना काहीतरी, तू का मध्ये येते? पागल आहे तू. हे बघा, हे आमचं पागल आहे ऋत्वी. तोंडात नाही बोट घालायचा. गंदू आहेस, गंदी पोरगी. नाही नाही, ऋत्वी आहे, हिचं नाव ऋत्वी. चला जाऊ दे, गेली ती नादाव दिली. ठीक आहे, तर आजच्या ब्लॉगचा शेवट इथंच करतो. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर बाय बाय मित्रांनो.